जर कधी अचानक घरी पाहुणे आले आणि काय बनवावं सुचत नसेल तर अशा पद्धतीने पटकन होणारी पुरी भाजी एकदा बनवून बघा. बनवायला पण सोपी आहे, खायला पण चवदार आणि घरचे सुद्धा इम्प्रेस होतील की एवढ्या कमी वेळात कसं काय बनवलं. तर सगळ्यात आधी आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊ. मी एका टोपामध्ये अर्धी वाटी डाळ घेतली आहे मुगाची आणि ती आता स्वच्छ 2 वेळा धुवून घेते. डाळ धुवून घ्यायची आहे स्वच्छ आपल्याला 2 पाण्याने आणि मग त्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे चिरून. बारीक असेल तर एकच टाकायचा आहे आणि मोठा असेल तर अर्धा टोमॅटो चिरून टाकायचा आहे वरणासाठी. नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. एका कुकरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे खाली आणि त्यावरती इथं मी एक प्लेट ठेवली आणि मग टोप ठेवला आहे. जर तुमच्याकडं कुकरचं स्टँड असेल तर तुम्ही ते ठेवून मग असं भांडं लावू शकता. मी तर असंच कुकर लावला आहे. कढईने पाणी ओतलं, एक लिंबाची फोड टाकली आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या लावून घेतल्यात. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये वरणासाठी डाळ परफेक्ट शिजते. कुकरचं झाकण लावून घेते आता आणि गॅसवरती ठेवून 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्यात. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण दुसरीकडे भाताची तयारी करून घेऊ. इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतलंय, चिकट इंद्रायणी तांदूळ आणि 1.5 वाटी तांदूळ घेतले. तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. भात जास्तीचा लावायचा असल्यामुळं मी वेगळे कुकरमध्ये लावते. थोडासा लावायचा असतं तर एकत्रही जमलं असतं, पण जास्त प्रमाणामध्ये भात लावायचा असल्यामुळं वेगळ्या कुकरमध्ये मी घेतलंय. 2 वेळा आता स्वच्छ पाण्याने तांदूळ आपण धुवून घेऊ. तांदूळ आता आपलं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून झाले. आता आपण त्यामध्ये मोजून पाणी टाकू म्हणजे भात जास्त चिकट होत नाही. 1.5 वाटी तांदूळासाठी इथं 1.5 वाटी तांदळासाठी इथं 3 वाट्या पाणी घेतलंय मी. जेवढं तांदूळ त्यापेक्षा डबल पाणी घ्यायचं आहे म्हणजे भात परफेक्ट शिजतो, चिकट जास्त होत नाही. आता त्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ टाकून घेऊ. 1 चमच्याच्या वरती थोडंसं टाकलंय मी आणि सगळं एकदम मिक्स करून घेऊ. हातानेच आधी एकदा मिक्स करायचं आणि मग कुकर गॅसवरती ठेवायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कुठं मीठ राहिलं तर भात खारट होईल. आता आपण गॅस चालू करू. 3 शिट्ट्यामध्ये भात शिजला जाईल. भाताच्या 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ. इथं एका खलबत्त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट बनवून घेते. 2 इंच आलं आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला. 2 ते 3 लसूण आहेत इथं आणि 2 इंच आलं. गावरान छोटासा लसूण आहे त्यामुळे तो जास्त दिसतोय. आता आपण खलबत्त्यामध्ये त्याची पेस्ट करून घेऊ. कोणतीही भाजी बनवायची असेल तर त्याची पेस्ट अशी घरीच बनवायची. ताजी पेस्ट असेल तर चव छान येते आणि बाहेरच्या पेस्टपेक्षा घरचं कधीही चांगलंच. आता इथं मी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेत आणि त्याची सालं काढून आपल्याला ते एकदम बारीक चिरून घ्यायचेत. बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. वाटाणा बटाट्याची भाजी आज आपण बनवतोय कारण वाटाणा आणि बटाटा प्रत्येकाच्या घरात असतोच. बटाटा वाटाणा नाही असं कोणाच्याच घरात होत नाही, त्यामुळं भाजी बनवायला पण सोपी. जर घरात भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही वाटाणा बटाट्याची भाजी बनवू शकता. बनवायला पण सोपी आहे, खायला चवदार आहे आणि छानसुद्धा होते. फक्त एकदम परफेक्ट प्रमाणात घ्यायचं. बारीक असा कांदा चिरून झालाय आता आपला. कांदा बारीक चिरून झाल्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे.
टोमॅटो आपल्याला थोडा जास्तच घ्यायचा आहे कांद्याच्या प्रमाणामध्ये. इथं 2 छोटे छोटे मीडियम आकाराचे कांदे घेतलेत मी आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो आपल्याला सगळाच घ्यायचा आहे चिरून. कांदा टोमॅटो चिरून झाल्यावरती आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे. बटाट्याचे असे सालं काढून घेतलेत मी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साल पण ठेवू शकता, पण आजकाल बटाटे जास्त बरोबर येत नाहीत, त्यामुळं मग मी आधी सालं काढून घेतलेत. कुठं खराब वगैरे काय असेल तर ते काढून घ्यायचं आणि बटाट्याचे असे मीडियम आकारामध्ये तुकडे करून घ्यायचेत आपल्याला. जास्त बारीक पण बटाटा नाही चिरायचा, मीडियम आकारामध्ये मोठ्यामध्ये चिरायचा आहे, कारण तो खायला पण तसंच चांगला लागतो. आणि बटाट्याच्या भाजीमध्ये तो बटाटा असा दिसलाही पाहिजे, पीस त्याचा दिसला पाहिजे, म्हणून बटाट्याचे मोठे तुकडे करायचे. बटाटा चिरून झालाय आता आपला. आपण तो एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये पाणी ओतू, म्हणजे बटाटा लाल पडणार नाही. आता गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये एक पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. इथं बारीक मोहरी घेतली आहे मी, गावरान मोहरी आहे ही आमच्या शेतातली, तीच घेतली आहे. मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे. जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायचे आधी तेलामध्ये आणि मगच कांदा टाकायचा, कारण जिरे मोहरी तडतडली की मग त्याची चव वेगळी येते, छान सुगंध येतो त्याचा. आणि जिरे मोहरी जर तडतडली नसेल, कच्चेच राहिले असतील तर मग त्याची चव येत नाही, ते तसंच दाताखाली येतात. कांदा आपला आता गुलाबी रंगावरती परतून झालाय. आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतू देऊ. आता टोमॅटो नरम झालाय, टोमॅटोला तेल सुटले. आपण त्यामध्ये केलेली आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ. भाजीचा व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे मी, कारण की जर पूर्ण सगळंच घेतलं असतं तर मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे भाजीचं थोडं फास्ट केलं आहे. कांदा टोमॅटोला आता आपलं तेल सुटलंय, तर आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊ, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि 2 मोठे चमचे इथं मी घरगुती मसाला घेतला आहे, कारण मला भाजी अशी तिखट झणझणीत करायची आहे. तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता, पण इथं मी जवळजवळ 2 चमचे तिखट घेतले आणि 1 चमचाभर मीठ घेतले. आता आपण सगळं मिक्स करून घेऊ. छानपैकी आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. कांदा टोमॅटो आता आपण बारीक गॅसवरती 5 मिनिट असंच ठेवून देऊ, म्हणजे त्याला आणखी तेल सुटेल. आणि तेल सुटल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि बटाटा परतून घ्यायचा आहे. आता आपण बटाटा टाकून घेऊ आणि बटाटा परतून घेऊ. बटाट्याच्या ओलाव्यामुळे खाली चिकटलेला मसाला आहे तो निघून येईल आपोआप. वरतून पाणी टाकायची गरज नाही पडणार. जे खाली कांदा टोमॅटोचा मसाला लागलाय तो बटाट्यामुळे निघून येईल आपोआप. आता आपण कढईमध्ये अर्धी वाटी हिरवा वाटाणा टाकून घेऊ. हा ओला वाटाणा आहे, फ्रोझन मटार नाही आहेत, ओला वाटाणाच आहे हा, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला. आता आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि तेल सुटू देऊ. 5 मिनिट तेल सुटण्यासाठी ठेवून देऊ. भाजीला तेल सुटले, तुम्ही बघू शकता कसं खाली तेल येत आहे. आता आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला इथं मी. शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यानंतर सगळं मिक्स करून घेऊ.
सगळं आपलं आता छानपैकी मिक्स करून झाले. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला वरतून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यावरती किती छान दिसते भाजी. अशीच भाजी खायला सुद्धा एकदम छान लागते. पण पुरीसोबत खायची म्हणून आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे भाजीची. आणि वाटाणा बटाटा पण शिजायला पाणी लागेल. जर सुकी भाजी वाफेवरची खायची असेल टिफिनसाठी, जर सुकी भाजी खायची असेल तर मग तुम्ही अशी बनवू शकता, पाणी न टाकता फक्त वाफेवरती, कारण त्याची पण चव छान लागते वाफेवरती शिजवलेल्या भाजीची. पाणी टाकले आता आपण 1 ग्लास. गरज लागलीच तर अजून थोडं पाणी टाकू. एकदा सगळं मिक्स करून घेऊ, कारण भाजी बटाटा शिजण्यासाठी पण पाणी लागेल. एवढं पाणी पुरेसं वाटतंय मला, म्हणून मी आता वरतून कोथिंबीर टाकून घेते, कारण बटाटा शिजण्यासाठी जास्त असं पाणी नाही लागत. आता भाजीला उकळी यायला लागली आहे आपल्या. भाजी आपण बारीक गॅसवरती थोडी थिक होईपर्यंत 10 मिनिट ते 15 मिनिट शिजू देऊ. तोपर्यंत इकडं आपण पुरीची तयारी करून घेऊ. पुऱ्यासाठी इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असं प्रमाण घेतलंय. मैद्याने पुऱ्या छान होतात, मऊ होतात, सॉफ्ट होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा मैद्याच्या पुऱ्या एकदा बनवून बघा, खायला पण छान लागतात भाजीसोबत. आता पिठामध्ये आपण पाव चमचा मीठ टाकून घेऊ आणि सगळं मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा. पातळ पीठ नाही ठेवायचं. जेव्हा कधी पण आपण पुऱ्या बनवू तेव्हा पिठाचा एकदम घट्टसरच गोळा बनवायचा. पातळ पीठ नाही ठेवायचं पुरीसाठी कधीच, कारण की पातळ पिठाच्या पुऱ्या पण लाटता येत नाहीत, त्या तळत पण नाहीत व्यवस्थित आणि तेलकट होतात. घट्ट पीठ असेल तर मग पुऱ्या तेलकट होत नाहीत. आता आपलं पीठ घट्टसर मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला क्रिस्पीनेस पाहिजे असेल पुरीमध्ये, कडक पुऱ्या पाहिजे असतील तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे रवा मिसळला तरी चालेल. रव्याने पुऱ्या खरपूस होतात, कडक होतात. आता आपण पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवू आणि दुसरीकडे वरणाची तयारी करून घेऊ. डाळ इथं मी स्मॅश करून घेतली आहे आणि एका टोपामध्ये तेल टाकले. जिरे मोहरीची फोडणी दिली आहे. जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडू दिलेत आणि मग त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता टाकलाय आणि शिजवलेली डाळ टाकली आहे आणि गरजेनुसार पाणी टाकून वरण कडवून घेतलंय. तुम्हाला जर बिना फोडणीचं वरण आवडत असेल तर तुम्ही तसं सुद्धा ठेवू शकता. बऱ्यापैकी लोक वरणाला फोडणी देतच नाहीत, फक्त वरतून जिऱ्याची फोडणी टाकतात, लसूण वगैरे काहीच वापरत नाहीत. पण मला अशा पद्धतीचंच वरण आवडतं, म्हणून मी फोडणी वगैरे सगळं काही दिलंय. वरतून थोडी उरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि वरणाला छान उकळी येऊ द्यायची आहे. 5 ते 10 मिनिटात वरणाला उकळी येईल की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता वरणाला उकळी आलेली आहे. आपण वरणाचा गॅस बंद करू आणि दुसरीकडे एक कढई ठेवून घेऊ गॅसवरती आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवू पुरी तळण्यासाठी. कढईतलं पाणी सुकलेलं आहे तर आपण त्यामध्ये तेल ओतून घेऊ आणि तेल छान असं गरम होऊ देऊ. कढई जाड असल्यामुळे तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यावं लागेल. तेल गरम होते तोपर्यंत आपण इथं पुरीसाठी गोळे करून घेऊ. छोटे छोटे पेढे करून घ्यायचे पुऱ्यांसाठी. वाटाणा बटाट्याच्या ह्या भाजीमध्ये आपण कोणताच मसाला टाकला नाही, फक्त घरगुती आणि घरातलेच मसाले टाकलेत, तरीसुद्धा भाजी एकदम बेस्ट होते, छान होते. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण अशा एक एक करून पुऱ्या लाटून घेऊ. पुऱ्या आधीच लाटून ठेवल्या की मग तेल गरम झाल्यावरती पटापट तेलामध्ये तळता येतील.
बऱ्यापैकी पुऱ्या लाटून झाल्यात आपल्या. आता आपण तेलामध्ये तळून घेऊ. तेल आता कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण तांदळाचे पापड आधी तळून घेऊ. वाफेवरचे तांदळाचे पापड आहेत हे. तोंडात टाकताच विरघळतात आणि मऊ आहेत, खूप कडक नाहीत. थोडे पापड आपण आधी तळून घेऊ आणि मग उरलेल्या पुऱ्या तळून घेऊ. आता आपण एक एक करून पुऱ्या तळून घेऊ. मैद्याच्या पुऱ्या असल्यामुळे ह्या लवकर फुगतात आणि गोल्डन व्हायला ह्याला वेळ लागतो. गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या असल्या की त्या लवकर गोल्डन होतात. मैद्याच्या असल्यामुळे याला टाईम लागतो. पण मैद्याच्या पुऱ्यासुद्धा खायला खूप छान लागतात. एकदा नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आता आपली पुरी गोल्डन रंगावरती आलेली आहे. आपण तिला काढून घेऊ आणि बाकीच्या पुऱ्या पण अशाच पद्धतीने तळून घेऊ. प्लेट सर्व करायला घेऊ. आता आपण एका वाटीमध्ये भाजी काढून घेऊ आणि एक एक करून सगळं काही प्लेटमध्ये ठेवून देऊ. भाजी, पुरी, पापड, श्रीखंड, वरण भात सगळं काही आपण प्लेटमध्ये एक एक करून ठेवून देऊ. एका तासामध्ये आपली पुरी, भाजी, वरण भाताचा स्वयंपाक तयार झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन झाला आहे आणि भाजीसुद्धा एकदम बेस्ट झालेली आहे. दिसायला सुद्धा छान दिसते. परफेक्ट ग्रेव्ही झालेली आहे, पातळ नाही, घट्ट नाही आणि वरण भातसुद्धा एकदम परफेक्ट झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी फॉलो करा. थँक्यू.